नमस्कार मित्रांनो, मी अक्षय क्लिक मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर का तुमच्या लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म भरलेला असेल तर लाडक्या बहीण योजनेचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये जमा झालेले नसतील किंवा तुम्ही फॉर्म भरताना वेगळाच अकाउंट नंबर दिलेला होता परंतु तुमच्या दुसऱ्याच अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले आहेत, तर मित्रांनो ते कशामार्फत पैसे जमा होतात तर मित्रांनो ते डीबीटी मार्फत म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर याद्वारे पैसे जमा होतात। म्हणजेच मित्रांनो तुमच्या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड कुठलं सीडिंग आहे म्हणजे तुमच्या कुठल्या खात्याला तुमचं आधार कार्ड सीडिंग आहे अशा खात्यावरती तुमचे पैसे येत असतात। तर मित्रांनो आता ते कसं करायचं किंवा तुमच्या खात्याला आधार कार्ड कुठलं लिंक आहे ते कसं बघायचं त्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो। परंतु तुमचं जर का खातं लिंक नसेल आणि तुम्हाला आधार सीडिंग बँकेला करायचं असेल तर ते कशा पद्धतीने करायचं याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। मित्रांनो व्हिडिओ तुम्ही जर का A to Z शेवटपर्यंत बघितला तर मित्रांनो तुम्हाला संपूर्ण माहिती लागणार आहे की कशा पद्धतीने तुम्ही ऑनलाइन घरी बसल्या तुम्ही हे आधार सीडिंग करू शकता आणि तुम्हाला जी बँक पाहिजे त्या बँकेच्या खात्यामध्ये तुम्हाला पैसे घेता येतील। तर मित्रांनो कशा पद्धतीने आधार लिंक करायचं, कशा पद्धतीने तुमच्या बँकेमध्ये तुमच्या आवडत्या बँकेमध्ये तुम्हाला जे बँकेमध्ये पैसे हवे आहेत लाडक्या बहीण योजनेचे किंवा डीबीटी ट्रान्सफरचे तर त्या बँकेमध्ये कशा पद्धतीने तुमच्या आवडत्या बँकेमध्ये घ्यायचे तर तीच माहिती आजच्या व्हिडिओतून तुम्हाला समजणार आहे। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। आपल्या चॅनलवर जर का नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा कारण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहतो। चला मित्रांनो जास्त वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया। सर्वप्रथम तर मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा इंटरफेस दिसणार आहे। तर मित्रांनो आता अशा पद्धतीचा इंटरफेस दिसल्यानंतर थोडंसं खाली यायचं आहे आणि तिथं पहिला ऑप्शन जो दिसत आहे तर त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। त्या प्लसच्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर ना तुम्हाला अशा पद्धतीची काही इन्फॉर्मेशन दिसेल। तर मित्रांनो सगळ्यात शेवटचा ऑप्शन असा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला थोडंसं लोडिंग होईल आणि अशा पद्धतीचा इंटरफेस समोर येईल। आता अशा पद्धतीचा इंटरफेस आल्यानंतर तिथे वरती बघा तुम्हाला तुमचा आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे। आता तिथे वरती रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंगसाठी तुम्हाला आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला रिक्वेस्ट फॉर आधार खाली दिसत आहे त्यामध्ये सीडिंग हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। तुम्हाला आधार सीडिंग करायचा आहे त्यामुळे सीडिंग हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। त्याच पद्धतीने खाली सिलेक्ट युअर बँकमध्ये तुम्हाला बँक असं टाईप करायचं आहे। तुम्ही बँक असं टाईप केल्यानंतर खाली तुमच्यासमोर काही बँका येतील तर तुमची जर का यापैकी कोणतीही बँक असेल तर तुम्ही तिथे सिलेक्ट करून पुढची प्रोसेस करू शकता। त्याच पद्धतीने मित्रांनो इथे आत्ता सध्या तर या पोर्टलला एवढ्याच बँका अवेलेबल आहेत, हळूहळू यामध्ये अपडेट होत असतात। तर मित्रांनो हळूहळू या पोर्टलवरती बाकीच्या बँकासुद्धा ॲड होणार आहेत। आता यामध्ये तुमची बँक जर का नसेल आणि तुम्हाला जर का हे आधार सीडिंग करायचं असेल तरीसुद्धा व्हिडिओ संपूर्ण बघा। तुमचा यामध्ये बँक नसेल तरीसुद्धा आधार सीडिंग होणार आहे। तर मित्रांनो A to Z व्हिडिओ बघा, व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला संपूर्ण माहिती समजून जाईल। त्याच पद्धतीने मित्रांनो इथे सीडिंग टाईप जी आहे तर ती फ्रेश सीडिंग करायची आहे। तर मित्रांनो जर का तुम्ही नवीन सीडिंग करत असाल तर नवीन सीडिंगमध्ये म्हणजेच फ्रेश सीडिंग करायची आहे। त्याच पद्धतीने खालती बघा मुवमेंट ऑप्शन दिसतोय तर मुवमेंट विथ इन द सेम बँक विथ अनदर अकाउंट। तर मित्रांनो तुमच्या जर का एकाच बँकेमध्ये दोन खाते असतील तर तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्याच पद्धतीने बघा मित्रांनो मुवमेंट फ्रॉम वन बँक टू अदर बँक म्हणजेच तुमच्या एका बँकेतून दुसऱ्या बँकेमध्ये जर का आधार सीडिंग करायचं असेल तर हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। त्याच पद्धतीने बघा मित्रांनो अशा पद्धतीचे हे ऑप्शन सिलेक्ट यातला कोणताही तुमच्या याच्यानुसार एक ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। त्याच पद्धतीने हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर खालच्या साईडला बघा तुमचा अकाउंट नंबर टाकायचा आहे। तिथे अकाउंट नंबर तुमचा वरती जी बँक सिलेक्ट केलेली आहे त्या बँकेचा अकाउंट नंबर टाकायचा आहे। त्यानंतर कन्फर्म अकाउंट नंबर म्हणजे तोच अकाउंट नंबर पुन्हा एकदा खाली टाकायचा आहे। इथे तुमचा पुन्हा एकदा तोच अकाउंट नंबर टाकल्यानंतर खाली इथे क्लिक करायचं आहे, ओकेवरती क्लिक करायचं आहे। इथे ओकेवरती क्लिक केल्यानंतर खाली कॅप्चा कोड येतो तर इथे कॅप्चा कोड तुम्हाला जसा वरती दिसतोय त्याच पद्धतीने टाईप करायचा आहे। आता हा कॅप्चा कोड टाईप केल्यानंतर ना तुम्हाला प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे। प्रोसीड या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आधार कार्डला तुमचा जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असतो तर त्या आधार कार्डवरती एक OTP जाणार आहे। त्या OTP टाकल्यानंतर तुमची रिक्वेस्ट आधार सीडिंगची सबमिट होणार आहे। आता मित्रांनो ही माहिती झाली वरती तुमची जर का बँक त्या इथे असेल तर, परंतु जर का तुमची तिथे बँक नसेल तर मित्रांनो जास्त वेळ न घालवता तुम्हाला फक्त पोस्ट ऑफिसमध्ये जायचं आहे। पोस्ट ऑफिसमधून तुम्हाला तुमच्या पोस्ट ऑफिसमध्ये नवीन डिजिटल अकाउंट ओपन करायचं आहे। आता तुम्हाला जर का तुमचा अकाउंट कशाला लिंक आहे हे बघायचं असेल तर मित्रांनो इथं वरती रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंगवरती क्लिक करायचं आहे आणि बघा तिथे 3 नंबरचा ऑप्शन जो आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे।
3 नंबरचा ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे तुमचा आधार नंबर तुम्हाला टाकायचा आहे। त्याच पद्धतीने इथे कॅप्चा कोड दिलेला आहे, तर जसा कॅप्चा कोड असेल त्या पद्धतीने तसाच कॅप्चा कोड तिथे टाकायचा आहे। त्यानंतर चेक स्टेटसवरती क्लिक करायचं आहे। चेक स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या अकाउंटवरती तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवरती एक OTP जाईल, तर तो OTP तुम्हाला तिथे सबमिट करायचा आहे। आता OTP टाकल्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आता मित्रांनो, सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे आधार कार्डला जी बँक लिंक असेल तर ती बँक तुम्हाला तिथे दिसेल, तसेच संपूर्ण डिटेल्स तिथे दिसणार आहेत। आता बघा, सबमिट केल्यानंतर अशा पद्धतीचा तुमचा आधार नंबर पहिल्यांदा दिसतो। त्याच पद्धतीने तुम्हाला मॅपिंग स्टेटस अनेबल फॉर DBT असं जर असेल तर तुमचे DBT अकाउंटवरून पैसे येऊ शकतात। त्याच पद्धतीने डेट येते आणि त्याच पद्धतीने ही संपूर्ण माहिती थोडीफार असते, तर ती कधी केलेलं आहे किंवा कोणकोणती माहिती आहे ती संपूर्ण माहिती तिथे येते। त्याच पद्धतीने तुमची बँक कुठली लिंक आहे ती खालती सगळ्यात शेवटला येत असते। तर मित्रांनो, अशा पद्धतीची ही एक महत्त्वाची अपडेट होती। लाडकी बहीण योजनेसाठी तुम्हाला DBT मार्फत पैसे येत असतात। तर मित्रांनो, व्हिडिओ जर का आपला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आपल्या चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।